ह्या दोन नावामध्ये कितपत तुम्हाला इंडिया आणि NDA मध्ये कितपत तुम्हाला हे वाटतं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इंडिया नावाची स्पंदने जी आहेत ती आपल्या स्वतंत्र झालेल्या तारखेशी मॅच नाही करत आहेत. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, जर तिथे 3 आणि 6चं, कारण व्यवहारच नाही जुळत. 3 वाला आध्यात्मिक आणि तो शुक्रवाला मदिरा आणि खाणं पिणं ॲश करो, आता ते 2 एकत्र राहतील का हो? नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अंकशास्त्राचे गाढे अभ्यासक अमरनाथ परब सर. तर परब सरांनी अंकशास्त्रामध्ये खूप व्यापक असा अभ्यास केलेला आहे. तर आपण वेगवेगळ्या व्यक्तीची नावांचा जसा आपण विचार करतो की व्यक्तीच्या नावाच्या त्याच्यावर अंकशास्त्राचा कसा परिणाम होतो नावावर, तसाच काही देशांच्या किंवा काही संस्था, संघटना, राजकीय पक्ष संघटना अशा याच्यावर तिची नावं ठेवताना त्याचा काही अंकशास्त्राचा त्याच्याशी काही परिणाम होतो का त्याच्यावर, याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर. माझा सरांना पहिला प्रश्न असा असेल की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी घोषणा केली होती की भारताचं नाव इंग्रजांनी जे इंडिया जे केलं तर ते पुन्हा आपण सगळीकडं म्हणजे काय म्हणतो की अधिकृतरित्या भारत हे नाव द्यायचं असं जर ठरवलेलं आहे, तर ह्या नावाला कितपत इंडिया आणि भारत याच्यामध्ये भारत या नावाला कितपत वजन प्राप्त होईल अंकशास्त्रानुसार? मुळात काय झालं आहे की आपण जे हे राष्ट्र आहे ते भारतवर्ष म्हणून आपण समजतो, आणि भारत जर अंकशास्त्राने बघाल तर भारत हे जेव्हा ह्या विश्वामध्ये प्रथम नाव होतं त्यावेळी सगळी लोक सुखी होती. आपण इतिहासात जाऊन त्याचा अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर इंडिया जे झालं, पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीची स्पंदनं असतात. नावाची स्पंदनं आहेत आणि नाव हे आपल्या हातात आहे. एखाद्या विशिष्ट जन्माला येणारे ग्रह, तारे किंवा जन्मतारीख आपण बदलू शकत नाही, काहीच करू शकत नाही त्याला. पण नावाची स्पंदनं आपण करू शकतो. बऱ्याच स्टारने त्यांच्या नावांच्या स्पंदनांमध्ये स्पेलिंगमध्ये बदललं आहे. अजय देवगण असेल किंवा तुमचं काजोल असेल किंवा अन्य. तर मुळात काय, भारतचं इंडिया झालं. आता अंकशास्त्राने तुम्ही भारत बघाल ते शुक्राच्या अंमलात येतं. रवीच्या नंतर गुरु, शुक्र, बुध हे 4 अंक जे आहेत ते खूप पॉवरफुल आहेत. आता इथे 3 अंकाचं नाव येते आहे इंडिया, परंतु याचे अंक शोधायला गेला तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर ते 12 अंक येतात. उदाहरण सांगायचं म्हणजे आपण 12 अंक हे अंकशास्त्राच्या नावाच्या प्रणालीमध्ये हे चिंताजनक नाव आहे. आता मी या देशाच्या नावासोबत व्यक्तीच्या नावामध्ये, जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव संजय असेल किंवा सलीम असेल, सलीम आणि संजय, संजय हे धर्मानुसार हिंदू, सलीम मुस्लिम. तर तुम्ही बघा, जर तुम्हाला मूळ कन्सेप्ट असा आहे की त्या तुमच्या जन्मतारीख, जसं उदाहरण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्रता मिळाली. आता 15 ऑगस्ट स्वतंत्रता मिळाल्या म्हटल्यावर तो तिथे आकडा येतो 6, 1 + 5, आणि इंडिया हे नाव 12 अंकाचं 3 अंकाचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय सर, चुकून सुद्धा 3 आणि 6ने न मैत्री करू नये न विवाह करू नये. कारण सांगतो तुम्हाला, 3 म्हणजे कोण आहे? सात्विक गुरु आहे. 6 म्हणजे कोण आहे? असात्विक गुरु आहे. दोन्ही गुरु आहेत. 3 वाल्याला धार्मिकता आवडेल,
त्याच्यानंतर शाकाहारी असेल तो किंवा चांगल्या गुणधर्माचा असेल. पण शुक्र म्हटल्यावर त्याला खाणं पिणं, राहणीमान, स्वभावामध्ये फरक, त्याला जरा बोलून बघा राग येईल, त्याची कमतरता दाखवा. गुरुलाही तसंच असतं, परंतु तो समजूतदार आहे. आणि जसे शुक्राचार्य होते, सर्वांना माहिती आहे, ते पण देवगुरु, पण ते कशामध्ये आले? शुक्राचार्यामध्ये. ते शुभमध्ये नाहीत. शुक्राचार्य म्हणजे शुक्राचा प्रभाव जो असतो, जे जन्मातारखेला येतात, जसं 6, 15, 24 या जन्माला आले आणि 3, 12, 21, 30 हे दोघांचं कधीही विवाह करू नये, कारण दोघांचे जन्मतारखा ज्या आहेत त्या नॉन फ्रेंड आहेत. हो, मैत्रीण आहे तिथे. तर आपली 15 ऑगस्टला स्वतंत्रता झाली आणि त्याला नाव काय आपण ठेवलं? इंडिया. म्हणजे जे विरोधक ठेवलं. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 पासून आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त संघर्ष करतोय. अनेक वर्ष एक विशिष्ट पक्षाने राजकारण केलं, त्याच्यानंतर आज एक विशिष्ट पक्ष करतोय. परंतु आपल्याला जनतेला काय मिळालं? आज बघा, आजच्या तारखेमध्ये जी आजची लढाई आहे त्याच्यामध्ये जनतेसाठी कुणीच बोलत नाही. मग हे भारत नाव केल्यानंतर जनतेच्या दृष्टीनं तो एक समृद्धीचा काळ निर्माण सुरुवात होईल असं वाटतं तुम्हाला? थोडा बहुत फरक पडेल, नक्की पडेल. कारण का? जसं एक वैचारिक व्यक्ती दुसऱ्या वैचारिक व्यक्तीसोबत त्याची मैत्री होईल, समविचाराचे झाले. कारण 15 तारखेला शुक्राच्या दिवशी तुमचं स्थापना झाली, स्वतंत्रता मिळाली आणि भारत हे नाव स्वतंत्रता आहे. हे गुरुचं नाव आहे, इंडिया. जसं मी तुम्हाला सांगितलं की संजय आणि सलीम, जर हे जर एखादा संजय असेल आणि तो 15 तारखेला जर त्याला नाव लाभलं असेल, तर त्याला फक्त आणि फक्त त्याला विरोधकच तयार होतील. तुम्ही अनुभव घ्या. आजूबाजूचे संजय असतील, जे 15 तारखेचे असतील, 6 तारखेचे असतील, 24 तारखेचे असतील. कारण का? विरोधक झाले नाव, त्याला ते सूट करत नाहीये. भले त्याची पैशाने प्रगती असेल, विरोधक त्याला चांगलं बोलणारे कमी, वाईट बोलणारे जास्त असतील. आता जवळची लोक चांगलीच बोलणार ना. अशा गोष्टी आहेत. तेव्हा सलीम नाव आहे. मग आता ह्याच्यामध्ये हिंदुस्तान हे सुद्धा एक नाव आपण म्हणजे बऱ्याच वर्षापासून हिंदुस्तान या नावाविषयी पण ऐकतोय. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर हिंदुस्तान हे नावच ते कधी भारत किंवा इंडिया त्यांनी उच्चारलं नाही, ते हिंदुस्तानच म्हणायचे. तर हे सुद्धा एक नाव आपल्या एक भारताची व्याप्ती दाखवणारं एक नाव होतं. हे नाव आपल्याला कितपत देशासाठी म्हणून एक हे आहे? नाही, बदल होईल, पण भारत नावा एवढं नाही होणार. कारण तुम्हाला सांगतोय, इंडिया हे नाव आज त्याच इंडियामध्ये माझा जन्म झालाय, मी राहतोय. परंतु जे पूरक पाहिजे, जसं उदाहरण मुंबई आउटलुक जे तुमचं चॅनल आहे, मुंबई नावाचे अनेक पेपर्स म्हणा किंवा कंपनीज म्हणा, संस्था म्हणा, आज तेवढ्या वरतीने आल्या. पण मुंबईसोबत तुम्ही आउटलुक लावलंय, तर त्याची स्पंदनं चांगली आहेत. जर त्याची स्पंदनं व्यवस्थित नसतील तर ते पोषक नाही. म्हणून इंडिया नावाची तेवढी पोषकता नसल्यामुळे आजचं जे राजकारण आहे, आजचे जे राज्यकर्ते आहेत, ते जनतेसाठी शून्य आहेत. कारण त्यांची जी विचारधारा जी आहे, नवीन कोणतरी येईल याच्यासाठी जनता वाट पाहते आणि निश्चित येईल. निश्चित येईल. त्यांची विचारधारणा वेगळी असेल. या सगळ्या जे स्वार्थ आहे ते स्वार्थ संपेल. महाभारताचं प्रलय संपल्यानंतर भगवद्गीता तयार झाली, तसं कोणतरी येईल. आता आपण या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये NDA म्हणजे भाजप प्रणित NDA ही आघाडी एक स्पर्धक आहे, तर दुसरी त्यांची स्पर्धक आहे ती काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी.
खरं तर NDA ही 2004 पासून अस्तित्वात असलेली आघाडी आहे. 2004ला होती, 2009ला होती, त्याच्यानंतर 14ला होती, 19ला होती आणि आता 24लाही आहे. पण 4 आणि 9च्या निवडणुकीमध्ये NDAला फारसं यश मिळालं नव्हतं. पण 14 नंतर मात्र 14 आणि 19ला त्यांना चांगलं यश मिळालं. 24ची निवडणूक ही आता चालूच आहे. तर त्यावेळेला काँग्रेसची जी आघाडी होती ती UPA होती. त्यांना 2 वेळा सलग सत्ता मिळाली. मग NDAला त्यावेळेला ह्या 2 नावामध्ये कितपत तुम्हाला इंडिया आणि NDA मध्ये कितपत तुम्हाला हे वाटतं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इंडिया नावाची स्पंदने जी आहेत ती आपल्या स्वतंत्र झालेल्या तारखेशी मॅच नाही करत आहेत. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, जर तिथे 3 आणि 6चं, कारण व्यवहारात नाही जुळत. 3 वाला आध्यात्मिक आणि तो शुक्रवाला मदिरा आणि खाणं पिणं ॲश करो. आता ते 2 एकत्र राहतील का हो? जर एखादी गृहिणी पती आपला दिवसभर कमवते आणि गृहिणी घर सांभाळते, मुलांना सांभाळते, तर तिथे ते मॅनेज होईल ना, संसार टिकेल. नाही तर माहिती पडलं रे घराला लोक आहे, बायको कुठेतरी फिरते आहे. अशातली आज अवस्था आहे. आणि आज असल्यातलेच राजकारण चाललंय. जो मूळ विषय आहे शेतकऱ्याचा त्याच्यावर कोणीच बोलत नाही आहे. कारण आज आपल्याकडे सगळं आहे, पण शेतकरी जगला नाही तर कसं होईल? पोटाला अन्न नाही मिळालं तर कसं होईल? त्याच्यावर काही बोलत नाही आहे कोण. आज तू मै आप एकामेकावर शिंतोड ओढत आहेत. कारण काय? नावाचे स्पंदन आहे. तुम्हाला मी एक दुसरं नाव सांगेन, श्रीलंका. श्रीलंकाच्या इतिहास बघा. या नावामुळे आज सुद्धा तिथे थोडं काहीतरी प्रगती होते, पण मुळात तिथे मध्ये अडचणी आल्या होत्या. आज नेपाळला बघा. नेपाळ नावामुळे त्यांची जी प्रगती व्हायची पाहिजे होती ती नाही झाली. आज कुठे पाहिजे होतं नेपाळ? कारण ह्या नावाचे अंक पूरक नाही. आज जपान बघा ना कुठे गेले. बाकीच्या पण अनेक नाव आहेत. असे 152 राष्ट्र आहेत. आज पाकिस्तान आहे. काय स्थिती आहे? नावाची स्पंदनं योग्य नसल्यामुळे ती त्याची उन्नती व्हायला पाहिजे होती ती नाही. आणि खास करून तिथे जो पंतप्रधान आहे इम्रान खान, त्याचे नावाची स्पंदनं बरोबर नाही आहे. कारण कुठलाही इम्रान तुम्ही बघा, तुमच्या आमिर खानचा भाचा इम्रान अनेक सिनेमात आला, फ्लॉप गेला. तुमच्या आजूबाजूला कोण इम्रान असेल बघा. जसं मी तुम्हाला संजय आणि सलीम सांगितलं तसंच इम्रान नाव आहे. कारण हे 13 अंकाचं नाव आहे. 12, 13 ठेवू नये. म्हणजे थोडक्यात इंडिया ह्या नावातच नकारात्मकता देशाच्या दृष्टीनं आपल्या असल्यामुळं ते आपल्याला थोडंसं पूरक नाही आहे. आता NDA नाव आहे. आता NDA आहे. जर अंकशास्त्राने, मी माझं वैयक्तिक नाही सांगत आहे, अंकशास्त्र काय सांगते त्यानुसार सांगतोय. जर कोण अभ्यासक असेल तो अभ्यास करू शकतो. आणि ज्याला खरोखरच बाबा शोधायचा आहे तो अभ्यास शिकू शकतो. तर NDA नुसार N चे अंक 5 येतात, D चे अंक 4 येतात, A चा 1 येतो. 10 अंक. 10 अंक मुळात म्हणजे तो रवीचा आहे. जर तुमच्या जन्मतारखेमध्ये रवी नसेल, म्हणजे 1 अंक नसेल. आता मी विषयातून विषय काढतोय. 2000च्या नंतरच आत्महत्या का वाढल्या आहेत? आज प्रश्न झालाय की मुलं ऐकत नाहीत, का नाही ऐकत आहेत? तर तशातलंच NDA हा अंक रवीच्या अंमलात येतो. त्यामुळे त्यांना पूरक स्थिती आहे. परंतु त्यातून सुद्धा सूर्य काय करतो? मेहनत करायला लावतो. त्याने मेहनत केली तर त्याने यश आहे. ते म्हणतील अमुक पक्षाचा लीडर आमचा चांगला आहे आणि त्याच्या भरोशावर राहतील. आतापर्यंत तसंच झालंय. त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांना नकारतील लोक. म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर तुम्ही काहीच होणार नाही. विजय संपादित करू शकत नाही. तुम्ही म्हणजे कसं सामूहिक हे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला संघटितपणानं काम करावं लागेल. आता त्याच्यानंतर UPA. आता UPA मधून इंडियामध्ये येण्याची आवश्यकता नव्हती. UPच्या वेळी UPA हे स्ट्रॉंग शुक्राचं अंमलात होतं. तर त्याच्याने बदलल्यामुळे प्रॉब्लेम झाला. जसं आपण बॉम्बेचं मुंबई केलं. बॉम्बेमध्ये भले आपण स्थिती आपली साधी होती, गरीब होती, पण आपण सुखी होतो. पण मुंबईमुळे काय झालं? बरं, मुंबई नावामध्ये मुंबई लिहितो कसं आपण? MUMBAI. ते मुंबई होतंय. ते संघर्ष आहे. आज त्यामुळे मुंबई नाव ठेवल्यानंतर किती बॉम्बस्फोट झाले, किती काय काय घडल्या गोष्टी. आणि आजच्या तारखेमध्ये मुंबईमध्ये जगणं कठीण आहे. काय कधी होईल? लोक मंत्री सांगतायत की हो आम्ही आहोत, पण ते फक्त पेपरवर आहे. आणि आज फक्त
एकामेकावर द्वेष, आगपकड आणि निंदा शिवाय दुसरं आहे काय? पब्लिकसाठी काही त्यांच्याकडे राहिलंच नाही आहे. जनतेसाठी कुठलाही एक नेता तरी मला दाखवा की आजच्या तारखेमध्ये हो मला समाजासाठी हे करायचं आहे. पूर्वी होते नेते, आता ते राहिले नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या नावामध्ये एकच सांगेन, NDA थोडंसं वर आहे, त्याच्यानंतर UPA चांगलं होतं. इंडिया नावाची व्हायब्रेशनमुळे त्यांना जे पाहिजे तसं, कारण काय झालंय, विचारधारा ही टिकणार नाही. नंतर 2 विचार आणि 20 विचार याच्यात फरक आहे. आणि इंडिया आघाडीचं तसंच आहे, मुळात 20-26 पक्षांचं ती मुळात आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाची स्वतंत्रपणाने विचारधारा असती. 20 पक्ष 26 पक्ष जर एकत्र आले तर त्या विचारधारा एकत्र म्हणजे जुळून एकत्र ताकद एकाच्या हातात नाही ना. जे विचारधारा पाहिजे, बरं त्यांची विचारधारेचा वेगवेगळे विचार आहेत. तो म्हणतो अमुक आहे. आज तुम्ही बघा व्हिडिओज आपण बातम्यामध्ये बघतोय, तो त्याला नाव ठेवतो. एकत्र येऊन सुद्धा एकमेकाला तू तिथे मला हे नाही, बोट दाखवण्याच्या पलीकडे आहे का आपल्याकडे असं. त्यामुळे ह्या नावाला, भारत नावाला खूप चांगले व्हायब्रेशन आहेत, हे अंकशास्त्र सांगते शास्त्रानुसार. त्यामुळे म्हणजे येणारा काळ हा भारतासाठी, भारत हे नाव जर अधिकृतरित्या जर आपण स्वीकारलं, भारतासाठी फक्त, पण राष्ट्रासाठी संपूर्ण राष्ट्र बनवायचं असेल तर भारत नाव नाही, वेगळं नाव करावं लागेल आणि संपूर्ण एक राष्ट्र व्हायला पाहिजे. तेव्हाच लोक सुखी होतील. आणि धर्म जातीचं राजकारण नाही, मानवता धर्मासाठी काम केलं पाहिजे, त्यावेळीच आपण सुखी होऊ. कारण धर्माचं राजकारणामुळे काय झालंय, आपापसात वादविवाद, क्रूरता विचारामध्ये झाल्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता एक मला सांगा, एक तरी पूर्वीचे राजे लढायचे, एक तरी राजा लढाई करून सुखी राहिलाय का? आणि आज तेच चाललंय, एकमेकाच्या द्वेषावर. युद्धानं कोणी सुखी होतच नाही बरोबर. त्यामुळे प्रेममयाने, शांततेने, पण कधी होईल ते? एक राष्ट्र बनेल, हे पूर्ण विश्व जेव्हा एक राष्ट्र होईल, तशी संकल्पना येईल. हा.